हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बऱ्याच दिवसांनी मी लाँग व्हिडिओ अपलोड करते आहे, पण कारणही तसंच खास आहे बरं का. आज आम्ही गेलो होतो माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी आणि याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि लाँग व्हिडिओच्या क्लिप्स देखील घेतल्या होत्या, म्हणून म्हटलं की ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया. तर हा आहे माऊलींच्या पालखीचा रथ आणि इतका सुंदर त्या रथाची सजावट केली होती आणि इतके वारकरी ते होते म्हणजे म्हणजे एखाद्या तरुण पिढीला लाजवेल असा त्या वारकऱ्यांचा उत्साह होता. एवढे शेकडो मैल ते चालत आलेले होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा थकवा नव्हता आणि आम्हीसुद्धा पालखीचं छान दर्शन घेतलं. पादुकांचं दर्शन आम्हाला जवळून नाही झालं, पण लांबून का होईना आम्हाला छान दर्शन झालं. आणि हा जो रथ आहे ना, तो माऊलींचा रथ आहे. या रथामध्ये माऊलींच्या पादुका घेऊन जातात आणि इतकं सुंदर त्या रथाची सजावट केलेली होती. आर्टिफिशियल अजिबात काहीच नव्हतं. सगळे ओरिजिनल फुलं होती आणि त्यांनी सजावट केली होती. आणि ज्यांना कुणाला पालखीच्या दर्शनासाठी जायला नाही जमलं, त्यांनी माझ्या व्हिडिओ थ्रू नक्की दर्शन घ्या. तुम्हाला घरबसल्या पालखीचं दर्शन भेटतंय. त्यासाठीच मी सगळ्या व्हिडिओज रेकॉर्ड केले आणि लाँग व्हिडिओसुद्धा शेअर करते. शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपला एक आलेला आहे, तो सुद्धा नक्की चेकआउट करा. त्याच्यानंतर आम्ही टिक्का लावला. अद्विकला तो लावायचा नव्हता, पण आम्ही जबरदस्ती लावला. आणि वारी म्हणजे फक्त पंढरपूरकडे जाणारा प्रवास नाही. वारी म्हणजे श्रद्धेचा प्रवास आहे, आत्मशांतीचा प्रवास आहे आणि संतांनी दिलेल्या विचारांचा उत्सव आहे. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबत पायी चालत विठोबाच्या भेटीसाठी निघतात. आजूबाजूला पाहिलं की जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगाचा मधुर स्वर आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम रामकृष्ण हरी या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेलेलं असतं. आणि ही गर्दी तुम्ही बघू शकता. तर आम्हाला माऊलींची आरतीसुद्धा भेटली. आणि वारीत गरीब श्रीमंत, लहान मोठा असा कोणताही भेद नसतो. प्रत्येकजण माऊलीचा वारकरी एकत्र चालतो. ही वारी आपल्याला समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश देते. चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या आरतीत सामील व्हा. आरती हे घेऊन आम्ही परत निघालो रिटर्न जायला, कारण आम्हाला बराच उशीर झालेला होता. तसं काही घाई नव्हती आम्हाला जायची. आम्ही थांबतच जाणार होतो, म्हणजे बघून काही घ्यायचं असेल तर घेणार होते. पण असं काहीच नव्हतं की ज्याच्यातलं काही माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे उगाच काहीतरी पैसे घालवण्यात अर्थ नाही आहे ना. म्हणून मी फक्त व्हिडिओज घेतले, काय काय तुमच्यासोबत शेअर केलं आणि खूप छान वाटतं. पण एकच सांगू इच्छिते, तुम्ही ज्या ठिकाणी थांबता पालखीच्या वेळेस किंवा या दुकानवाल्यां त्यांनी आहे ना एकच काळजी घ्यावी की आपलं शहर स्वच्छ राहावं, तिथे घाण करू नये. कारण खूप जास्त लोकं इकडे तिकडे कचरा टाकत होते. म्हणजे वारकरी नाही, जे बघायला आलेले किंवा जे दर्शनासाठी आले होते ते. तर ह्या सगळ्या खूप चुकीच्या गोष्टी आहेत. आपलं शहर जे आहे ना ते आपणच स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर जाताना मी थोडेसे व्हिडिओज घेतले आणि आम्ही तर काही घेतलं नव्हतं, फक्त यांनी आहे ना अद्विकला आहे ना हे पाहिजे होतं ते घेऊन दिलं. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि खाण्याच्या पण भरपूर स्टॉल लागलेले होते. डोसा, पाणीपुरी, चायनीज कॉर्नर, काचेच्यासुद्धा बऱ्याच वस्तू होत्या. पण आम्ही जेवण केलं होतं, म्हणजे माझ्या सासूबाई दिंडीमध्ये आहेत, तर आम्हाला त्या भेटल्या आणि मग वारकऱ्यांनी आम्हाला आग्रह केला. मग आम्ही तिथेच जेवणसुद्धा केलेलं होतं. मग आम्ही येताना फक्त फालुदा खाल्ला आणि परत रिटर्न निघालो. चला तर मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला माझ्याकडून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील. मी नक्कीच त्यावर कंटेंट घेऊन येईन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.